नो खूप जल्लोष होतोय. एक एक निर्धाव चेंडूने सुद्धा जल्लोष होतोय. तथा मी विनंती करतो आमचे कोणगावचे प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रेय जी म्हात्रे यांचं स्वागत करायचे व्यासपीठावरती. आयोजकांच्या वतीनं आमचे सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय दत्तात्रेयजी म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत होते. तथा भारतीय जनता पार्टीचे एक युवा दमदार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे मानसीताई म्हात्रे यांचं इथून प्रस्थान होतोय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तथा आमचे कोणगावचे युवा नेतृत्व सोनू तथा जितेशजी कांबळे जितेशजी कांबळे यांचं देखील व्यासपीठावरती हार्दिक स्वागत केले जाते. नवीन फलंदाज मंगेश पाटील, सलामीचा फलंदाज आशिष पाटील अजूनपर्यंत खेळपट्टीवरती तल टोकू नये. ते मात्र मंगेश पाटीलचा झेल उडालाय आणि झेल ते चुकी करत नाही यष्टीरक्षक अनिकेत. झेल पकडला जातोय, फलंदाज बाद होतो चौथा. मंगेश पाटील याच्या रूपाने अतिशय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय. 2 चेंडूंची फेकी झालेली, येणारे 10 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असणारे मित्रांनो. तिसरं षटक तो टोटल धावा या ठिकाणी पाहायला मिळतात 27 धावा. एक अनोखं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. जर कोण संघ विजयी झाला तर अक्षय गाताडे आणि प्रशांत म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपये देण्यात येतील. आमचे सूरजजी गायकर यांच्या वतीने हे पारितोषिक लावण्यात आलेले. 10 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण असतानाच तिसरं चेंडू घेऊन येतोय आपल्या कोट्यातील अक्षय म्हात्रे. समोर फलंदाज जयंत पाटील ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. शरीराने दष्टपुष्ट हा खेळाडू यावेळेस मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संघाची गोलंदाजीची नाही परंतु संघाची ओव्हर हॅट्रिक होतोय. कारण की पहिला फलंदाज हा धावचेत बाद झाला होता, तदनंतरचे 2 फलंदाज हे झेलबाद झालेले म्हणजे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर निश्चित असणारे अक्षय म्हात्रे. तत्पूर्वी हा 5वा फलंदाज बॅक टू द पेव्हलियन सांगडे संघ अजून देखील पूर्णपणे दारोमदार असणारे आशिष पाटील या फलंदाजावर. कारण की हा फलंदाज निर्णायक क्षणाला नक्कीच आपल्या सांगडे संघाचं नेतृत्व करत असताना निर्णायक क्षणाला मोठे फटके खेळून काढण्याची क्षमता या फलंदाजामध्ये निश्चित असणार आहे. येणारे चेंडू बाकी असणारे 9 आणि 16 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असतानाच लगातारचे 3 चेंडूवर 3 विकेट प्राप्त करतोय अक्षय म्हात्रे. पहिला फलंदाज धावचेत बाद झाला होता, तदनंतरचे 2 फलंदाज हे झेलबाद झालेले आहेत. मात्र यावेळेस सांगडे संघ नवीन फलंदाज यावेळेस खेळपट्टीवर अल्पेश भोपी. कदाचित 1 धाव काढून आशिष पाटीलला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करायला हवाय. यावेळेचा हा चेंडू आत्ता मात्र वैयक्तिक हॅट्रिक संपादन करतोय अक्षय म्हात्रे हा गोलंदाज. लगातारच्या 4 चेंडूवर 4 फलंदाज प्राप्त केले आहेत. पहिला फलंदाज धावचेत बाद झाला, तदनंतरचे 3 फलंदाज हे झेलबाद झालेले आहेत. जबरदस्त वापसी कमबॅक कशाला म्हणावं, हे धावतं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण या ठिकाणी मैदानामध्ये अक्षय म्हात्रे याच्या रूपाने पाहायला मिळतोय. मित्रांनो 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असताना 4 चेंडूवर 4 फलंदाज प्राप्त करतोय अक्षय म्हात्रे. काय या मैदानाचा इतिहास
इथे इतिहास घडू शकतो का? कारण की अद्याप तरी 6 चेंडूवर 6 फलंदाज कोणीही बाद करू शकला नव्हता. परंतु यावेळेस आपण पाहू शकाल 4 चेंडूवर 4 गडी प्राप्त करतो. हमारे बीच यहाँ पर हमारे अली भाई भी यहाँ पर पधार रहे, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। भूमि 11 ट्रॉफी 2024 में टोटल विकेट जर पाहायचं तर 6 विकेटच्या मोबदल्यात आपण धावफलकावर धावा आपण पाहतोय 27 धावा. येणारे चेंडू बाकी असणार आहेत 8 आणि 16 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज जीवन कडव. यावेळचा हा चेंडू मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. लगातारचे 5 चेंडू त्याच्यामध्ये 4 विकेट आणि 1 चेंडू निर्धाव, म्हणजेच कदाचित निर्धाव षटक टाकण्याच्या उंबरठ्यावर असणारे 1 चेंडू बाकी असणारे. काय इतिहास घडू शकतो का या मैदानावर, या टुर्नामेंट मध्ये पहिली मिडॉनवर. यावेळचा हा चेंडू हलक्या हाताने प्लेसमेंट केलं, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. याचा अर्थ निश्चित अक्षय मात्रे याचा निर्धाव षटक. आणि मित्रांनो, कोण गावात मॅच आहे म्हटलं तर टाळ्या तर झाल्याच पाहिजेत की नाही.